रस्त्यावर टाकून दिलेल्या प्लास्टिक मधून एक व्यक्ती वर्षाला 1.5 कोटीची उलाढाल करतोय. म्हणजे रस्त्यावरचं प्लास्टिक त्या व्यक्तीला वर्षाला 1.5 कोटी रुपये कमावून देतोय. खरं तर आपल्यापैकी अनेक जण असतात जे रस्त्यावर कुठेही प्लास्टिक फेकून देतात किंवा प्लास्टिकच्या कचऱ्याकडे दुर्लक्ष करतात. पण आपल्या समाजामध्ये काही मंडळी अशी असतात जे टाकाऊ मध्ये संधी शोधतात. या व्यक्तीने देखील रस्त्यावरच्या प्लास्टिक मध्ये संधी शोधली आणि तेच प्लास्टिक त्याला वर्षाला कोट्यवधी रुपये कमावून देतोय. त्याने जो व्यवसाय उभा केलाय त्या व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाला भारतात तर मागणी आहेच, सोबत परदेशात देखील मागणी आहे आणि त्याच्या व्यवसायाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केले. आता त्याचा नेमका व्यवसाय काय आहे, तो या प्लास्टिक मधून कसा पैसा कमवतो, काय उत्पन्न आहे, या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतिका महाजन. मी इकोकारीमध्ये डिझायनर म्हणून काम करते. इकोकारी ही संस्था नंदन भट यांनी 2020 मध्ये स्थापन केली आहे. इकोकारीमध्ये आपण वेस्ट प्लास्टिक अपसायकल करतो. वेस्ट प्लास्टिक्स मध्ये आपण जुन्या पॉलिथिन बॅग्स, गिफ्ट रॅपर्स, फूड रॅपर्स जसे की चिप्स, बिस्किट पॅकेट्स, त्यानंतर ई कॉमर्स पॅकेजिंग आणि ओल्ड ऑडिओ व्हिडिओ कॅसेट टेप्स हे सगळे आपण अपसायकल करतो. ह्याची प्रक्रिया कशी असते तर आमचे जे आर्टिझन्स आहेत हे जे आपल्याकडे डोनेशन्सनी वेस्ट प्लास्टिक जमा होतं ते आपल्याला जे हवेत ते आपण सेग्रिगेट करून घेतो. त्यानंतर त्याला वॉश करून त्याला नीट वाळवून आपण वापरायला घेतो. आमचे आर्टिझन्स हाताने ते वेस्ट प्लास्टिक कापतात. त्यानंतर चरखा आणि हँडलूमच्या मदतीने त्याचे फॅब्रिक्स वीव करतात. ते फॅब्रिक्स वीव झाल्यानंतर आपण त्याचे विविध प्रकारचे प्रोडक्ट्स बनवू शकतो, जसे की बॅग्स, पाउचेस, की चेन्स, डायरीज आणि इतर तशा वस्तू. आजपर्यंत इकोकारीने 50 लाख टन प्लास्टिक अपसायकल केलेला आहे. इकोकारी हा प्रकल्प इतका यशस्वी ठरला आहे की आज आम्ही USA, कॅनडा, दुबई, सिंगापूर अशा भरपूर देशांमध्ये एक्सपोर्ट करतो. आमचे प्रोडक्ट्स 250 ते 4000 पर्यंत रेंज करतात आणि आम्ही कॉर्पोरेट गिफ्टिंग, पर्सनल गिफ्टिंग आणि CSR प्रोजेक्ट्स पण करतो. सर्वांच्या मदतीने आज इकोकारी वर्षाला 1.5 कोटी टर्नओव्हर गाठू शकला आहे आणि आमचे ध्येय आहे की आम्ही असेच पुढे एक्सपांड करत राहू. थँक्यू. त्यांच्या या व्यवसायातून त्यांनी 50 लाख टन प्लास्टिकचा पुनर्वापर केलाय. यांच्या व्यवसायातून पर्यावरणाचं संवर्धन होतच आहे, त्यासोबत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होत आहे. न्यूज 18 लोकल, पूजा पाटील, पिंपरी चिंचवड, पुणे.